अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नवनाथ ग्रंथाचा कोणता अध्याय वाचल्याने कोणते लाभ होतात। अध्याय क्रमांक 1 संबंध बाधा नाहीसे होते। 2 धनप्राप्ती होऊन कर्म सफल होते। अध्याय क्रमांक 3 शत्रुनाश मुष्टियुद्ध विद्येची प्राप्ती होते आणि घरात मारुती रायाचे वास्तव्य राहते। अध्याय 4 कपटाची बंधने सुटतील, शत्रूचा पराभव आणि राजदरबारी मान मिळेल। अध्याय 5 घरातील भूत बाधा दूर होईल। अध्याय 6 शत्रू नाहीसा होईल आणि कोण शत्रू असेल तर तो मित्र बनेल। अध्याय 7 84 लाख युनिट जन्माला येणार नाही आणि व्यथा संपेल। अध्याय 9 दूरदेशी गेलेले मित्र परत येतील। अध्याय 9 14 विद्या व 64 कला प्राप्त होतील। अध्याय 10 दोष नाहीसे होतील, मन सात्विक होईल, मुले जगतील। अध्याय 11 अग्निपीडा दूर होईल, संतती प्राप्ती होईल। अध्याय 12 देवतांचा मोक्ष संपेल। अध्याय 13 स्त्री हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल। अध्याय 14 कारागृहातून सुटका होईल। अध्याय 15 घरातील भांडणे थांबून सुख शांती लाभेल। अध्याय 16 वाईट स्वप्नांचा नाश होईल। अध्याय 17 योगसिद्धी लाभेल, वसन मार्गाची प्राप्ती होईल। अध्याय 18 ब्रह्महत्येचा दोष संपेल, कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल। अध्याय 19 परमानंददायी मोक्ष मार्ग खुला होईल। अध्याय 20 प्रपंच सुखी होईल। अध्याय 21 गोहत्येचे पातक संपेल। अध्याय 22 ज्ञानसंपन्न मुलगा होईल। अध्याय 23 घरातील सुवर्ण टिकून राहील। अध्याय 24 बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील। अध्याय 25 मनुष्य जन्म मिळेल व पुत्री व पौत्र लाभेल। अध्याय 26 गोहत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत। अध्याय 27 हरवलेली वस्तू मिळेल आणि गेलेला अधिकार परत मिळेल। अध्याय 28 गुणवान स्त्रीशी विवाह होऊन ती अखंड सेवा करेल। अध्याय 29 क्षयरोग संपेल। अध्याय 30 चोरांची दृष्टी नाहीशी होईल। अध्याय 31 शाबरी मंत्राचे प्रयोग आपल्यावर होणार नाहीत। अध्याय 32 गंडांतरे संपतील व आयुष्य वाढेल। अध्याय 33 धनुर्वात होणार नाही। अध्याय 34 कर्मसिद्धी होतील, जीवन यशस्वी होईल। अध्याय 35 महासिद्धी प्राप्त होतील। अध्याय 36 साप विंचू यांचे विष उतरेल। अध्याय 37 दुश्शीलपणा संपून विद्या प्राप्त होईल। अध्याय 38 त्रासातून मुक्तता होईल, ताप नाहीसे होतील। अध्याय 39 युद्धात विजय प्राप्त होईल। अध्याय 40 कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील आणि संपूर्ण पारायणाचे फळ मिळेल। अशा प्रकारे तुम्ही हे नवनाथ पारायण करू शकता। तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।